टॉक टाइममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज 30 जानेवारी आयुष्यभर हिंसेविरुद्ध लढणाऱ्या आणि अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधीजींची आज पुण्यतिथी आहे। स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली, पण अजूनही बाहेरच्या जगातही आणि कुटुंबातही महिलांवर होणारे हिंसाचारांचं प्रमाण वाढत चाललंय आणि म्हणूनच आपण या विषयावर आज चर्चा करतो। आपल्याला पुन्हा एकदा प्रश्न विचारतायत रवींद्र कुडाळकर नाशिकहून। रवींद्र, विचारा प्रश्न। नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय। समाजामध्ये अशा अनेक महिला मी पाहिलेल्या आहेत की ज्यांच्यावर शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार झालेले आहेत। खूप दिवस त्या गप्प बसतात त्या समाजाच्या भीतीनं, पण ते खूप उशिरा बाहेर पडतात, त्यांच्याकडून वदलं जातं किंवा काही प्रॉब्लेममुळे त्या बोलू शकत नाही। तर अशा महिलांना कशा प्रकारे काउन्सिलिंग केले जावं। आणि दुसरं एक असं आहे की एखादी गोष्ट जर एखाद्या महिलेला करायची असेल, तिच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने तिला ती आवडीची वाटत असेल किंवा चांगली वाटत असेल, पण तिला सुद्धा अनेकदा विरोध हा होतो घरातनं किंवा बाहेरनं सुद्धा। तर अशा महिलांनी काय केले जावं असं आपणास वाटतं? बरं, रवींद्रच्या या प्रश्नाचं उत्तर आपण जाऊयात पुण्याला अर्चना मोरे आहेत त्यांच्याकडे। अर्चना मॅडम, रवींद्रचा प्रश्न तुम्हाला कळला असेल की कधी कधी स्त्रीला वाटत असतं की तिच्या स्वातंत्र्याबद्दल विचार करत असते ती, तरीही तिला काही काही गोष्टी करता येत नाहीत। आणि दुसरा त्यांचा प्रश्न होता की कित्येक वर्ष अत्याचार सहन केला जातो, नेमकं अशा वेळेला काय करावं? मला वाटतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधी द्या। हे खरं आहे की मुलींना स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे, मताप्रमाणे व्यक्तिमत्व विकासाच्या संधी दिल्या जात नाहीत। याच्यामध्ये पालकांचं एक कारण असतं की आपला समाज सुरक्षित नाहीये, त्यामुळे गावातून किंवा घरातून बाहेर पडायची संधी दिली जात नाही। असुरक्षितता याच्या मागे आपण समाजच कारणीभूत आहोत। त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर जर रस्त्यात एखाद्या मुलीची छेडछाड होत असेल, तिच्यावर अत्याचार होत असतील, तर किती लोक मध्ये पडतात? आपण मध्ये पडलं पाहिजे, म्हणजे समाज सुरक्षित होईल, तर मुली घराबाहेर पडून काही व्यक्तिमत्वासाठी प्रयत्न करू शकतील। दुसरं असं पण आहे की घराबाहेर पडायचं आणि काही करायचं म्हटलं तरी पालकांच्या मनामध्ये हे ठामपणे समजूत आहे की मुलगी परक्याची धन आहे, तिला कितीही शिकवलं तरी ती शेवटी परक्याकडे जाणार आहे। तर पालकांनी पण आता ही समजूत दूर करायला पाहिजे, कारण मुलगी कुठेही गेली तरी स्वतंत्र व्यक्ती आहे हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि ती कुठेही राहिली तरी स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं उभी राहिली पाहिजे, हे का नाही आपण पाहायचं? जग बदलतंय, मुलींकडून अपेक्षा पण बदलतायत, त्यामुळे माहेरी आणि सासरी सुद्धा मुलींना स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी नक्कीच संधी मिळाली पाहिजे। बरोबर आहे अर्चना मॅडम, आणि तो तिचा अधिकार आहे। आपल्याला रुपाली सावंत प्रश्न विचारतात मुंबईहून। रुपाली, नमस्कार। माझा प्रश्न काय विचारायचा आहे, कौटुंबिक हिंसाचार मध्ये नेहमी फक्त असं तरुण बायकांवर वगैरे होणारेच अत्याचाराचं जास्त चर्चा होते। बरं, तर एखादी 82 वर्षाची आई आहे, तिच्यावर सुना जर मानसिक त्रास देत असतील आणि आम्ही मुली सुद्धा काय करू शकत नाही, कारण का तर ते भाऊ आमचे सगळे राजकीय पक्षाशी संबंधित, तर तिला कुठून कसा न्याय मिळवून देऊ शकतो आम्ही? बरं, रुपालीचं या प्रश्नाचं उत्तर आपण जाऊयात सुलभा मॅडमकडे नाशिकला। सुलभा मॅडम, आपण बघितलेलं आहे की कायम तरुणींचा किंवा यंग वयातल्या सगळ्या मुलींचा विचार केला जातो, तर जेव्हा वृद्ध कोणी महिला असेल आणि तिच्यावर जर असा अत्याचार होत असेल तर नेमकं काय काय आपल्याला पावलं उचलता येतील आणि मग नातेवाईकांनी काय काय करावं? हे अगदी बरोबरच आहे की नेहमी हिंसा कोणावर होते तर फक्त लग्न झालेल्या स्त्रियांवरच होते अशी एक समजूत आहे। पण मला इथे सांगायला आनंद वाटेल की नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक केस होती की एक विधवा वृद्ध होत्या आणि त्यांना त्यांचे दीर आणि त्यांचा स्वतःचा मुलगा त्रास द्यायचा। म्हणजे मुलगा बाहेर पडल्यानंतर तर दीर त्या बाईला घरातून बाहेर काढायचे। तेव्हा त्या बाईनं हा जो नवीन कायदा आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, या कायद्याअंतर्गत केस केली आणि आता सांगायला आनंद वाटतो की त्या बाईला त्याच घरामध्ये एक स्वतंत्र तिला घर मिळालेलं आहे। त्यामुळे त्या वृद्ध महिलेने किंवा त्या ज्या रुपाली सावंत यांनी सांगितलंय त्यांच्या बाबतीमध्ये रुपाली सावंत सुद्धा या संदर्भात तक्रार करू शकतात। बरोबर आहे सुलभा मॅडम, म्हणजे आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत, आपण त्यांचा योग्य वापर करायची गरज आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात अर्चना मॅडमकडे, पुण्याला जाऊयात। अर्चना मॅडम, तुम्ही जसं बघितलं की एखादी तक्रार तुमच्याकडे आली, पण याच्यामध्ये सुधारणा किंवा तिला संरक्षणाची, एखादी तक्रार दाखल केल्यावर संरक्षणाची हमी किती मिळते एखाद्या स्त्रीला?
हमी म्हणजे तिला कुठल्या प्रकारचा आणि काय धोका आहे याची चांगल्या पद्धतीनं मांडणी झाली तर नक्कीच पोलीस आणि न्यायालय आणि सामाजिक संस्था यांच्या मदतीनं संरक्षणाची हमी देता येते. आमच्याकडे काही गावांमध्ये आधार गट तयार करण्यात आलेले आहेत. आधार गटातल्या महिलांकडून अनेक अशी उदाहरणं ऐकायला मिळतात की मारहाण होतीये महिलेला म्हणून रात्रीतून आपल्या घरामध्ये तिला लपवून ठेवलंय आणि दुसऱ्या दिवशी घरी जाऊन तिच्या नवऱ्याला आणि सासरच्यांना समजावून सांगून मग तिला घरी पाठवलंय किंवा माहेरी जायला मदत केलीये. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या मदतीनं आधार गृहामध्ये मुलीला ठेवलंय आणि त्याच्यामुळे तिचा जीव वाचवलाय. अशी पण काही उदाहरणं आहेत. मुलीच्या जीवाची हमी नक्कीच घेता येते, पण वेळच्या वेळी मुलीने घराबाहेर नक्की पडलं पाहिजे. आता प्रत्येक मुलीनं आणि महिलेनं सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हिंसा सहन करायची नाही आणि आपण आवाज उठवला तर आपल्याला मदत मिळते. न्याय यंत्रणा आहेत, कायदा आपल्या बाजूला आहे, आपल्या पाठीशी आहे. फक्त आवाज केला पाहिजे आणि कुणाकडे मदत मागायची याची योग्य माहिती आपल्याकडे असली पाहिजे. आणि आवाज केला तर न्याय नक्की मिळतो. आवाज करायची मात्र तयारी आहे. कुटुंबाच्या इब्रतीला घाबरून घरातली गोष्ट घरातच ठेवली पाहिजे. माझंच काहीतरी चुकतं म्हणून माझ्यावर हिंसा होते अशा भीतीखाली लपून आता राहण्याची गरज नाही. कारण हॉस्पिटल्समध्ये जेव्हा डॉक्टरांची चर्चा होते, डॉक्टरांबरोबर प्रशिक्षण घेणाऱ्या संस्थांचे पण असे अनुभव आहेत की अनेक महिला दवाखान्यात येतात, मलमपट्टी करून जातात आणि जाताना सांगतात काही नाही उमऱ्यावरून पडले किंवा भाजलं हाताला काहीतरी, स्वयंपाक करताना लागलं. असं आता खोटं न बोलता हिंसा होतीये बोलतं व्हायला पाहिजे. आणि बरोबर मला आहे सगळ्या सुलभा मॅडम, म्हणजे मैत्रिणींना अन्याय आवर्जून सहन करत बसण्यापेक्षा आपल्यावर जो अन्याय होतोय त्याची दाद मागणं आपल्याला शक्य आहे आणि त्याची दाद मागणंच आता शक्य आहे आणि त्याचा न्याय आपल्याला मिळू शकतो हे प्रत्येक महिलेनं लक्षात ठेवण्याची गरज आहे.